हॅलो, नमस्कार. तर कशा आहेत सगळे बरे आहेत का? खूप दिवसानंतर मी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर दररोज तर व्हिडिओ काढतच नाहीये. तर आज मी भांडे घेऊन आलेले आहे. तर ते भांडे मी तुम्हाला दाखवणार आहे. भरपूर आणलेत आणि खूप चांगले आणले. तर हे बघा पहिलं तर मी हे आणलेलं आहे. हे बघू शकता अशी हांडीसारखी आहे आणि चांगलं आहे म्हणजे आपण जरी स्वयंपाक केल्यानंतर काढून ठेवायला किंवा गरम करायला चांगलं आहे आणि असं सुद्धा आपण फ्रीजमध्ये ठेवलं तरी चांगलं आहे म्हणजे गरम करून खाता येते. म्हणून मी हे असं आणलेलं आहे. मला खूप आवडलं आणि भांड्यांमध्ये तर मला जास्तच आवड आहे. तर हे एक आहे आणि दुसरं तर हा एक छोटंसं अशी टोप आहे आणि त्याच्यावर म्हणजे मागं बघता की एवढं जाड आहे आणि असं जाळीदार दिलेलं आहे म्हणजे जास्त करपाव नाही म्हणून पातळ नाहीये, जड आहे आणि हे सुद्धा कमीत कमी भाजी करता येते आपल्याला दोघांचं किंवा एकांचं. तर असं हे आणलेलं आहे आणि खूप चांगलं आहे म्हणजे चांगले दिसतात ना असे छोटे-छोटे भांडे किंवा आपण थोडंसं काहीतरी भाजी बनवायचं असेल, तर आपल्याला म्हणजे चांगलं पडते आणि चांगलं सुद्धा दिसायला आहे. एक आहे आणि दुसरं हे आणलेलं आहे प्लेट. हे प्लेट आणलेलं आहे. बघू शकता हे प्लेट मी 6 आणलेलं आहे. असं ह्याच्यामधले 6 प्लेट आहेत. आणि मला चांगलं वाटलं पाहुणे घेऊन आले ना, तर ह्याच्यात भाजी-बिजी द्यायला खाता येते आणि मोठ्या ताटामध्ये ठेवता सुद्धा येते. म्हणून मी 6 आणलेले आहेत, अर्धा डझन. आणि दुसरं हे टोप आणलेलं आहे. असे 2 टोप आहेत. हे आणि खालून ना अशी पितळाची ह्या आहे तळ त्याचं. तर ही एक आहे. मध्यमाची आहे म्हणजे जास्त मोठं नाही, जास्त लहान नाही. आणि दुसरं हे काय मोठं आहे. तर आपण म्हणजे कोणी पाहुणे-बिहुणे आले ना, तर वरण-बिरण बनवायला खूप चांगलं आहे. तर हे वरण बनवून काढून सुद्धा ठेवता येते आपल्याला. तर हे म्हणजे वरणाला फोडणी वगैरे देता येते आणि जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा होते. तर हे एक आणलेलं आहे. हे 2 मी टोप भगोनी घेऊन आलेले आहे. आणि दुसरं तवा. तवा आणलेला आहे. कारण माझ्याकडे एवढे तवे झालेत ना, म्हणजे असं वाटतंय ना म्हणजे तव्यांचं कलेक्शन झालेलं आहे. एवढे झालेले आहेत. आणि ते आणि चपाती करपले की ठेवून देते. परत दुसरे आणते, चपाती करपले की ठेवून देते. आणि आमच्या पायल जर चपात्या केल्या तर सगळे करपलेले चपात्या असतात. त्यामुळे म्हटलं हे एक मी आणून देते. म्हणजे बघू आता चपात्या कसे येतात तर. म्हणजे हे तवा बरेच जणांजवळ मी पाहिले यूज करतात. आणि हे कसं नॉनस्टिक नाहीये, पण नॉनस्टिक सारखं आहे. हे लवकर खराब होत नाहीये. हे बघा हे. लवकर खराब होत नाही. आणि मी प्राइस सुद्धा सांगणार आहे अजून किती कितीला आणलेला आहे. खूप कमीत भेटलेला आहे मला. आणि हे काय हा नॉनस्टिक भांड्यांचं आहे ते. आणि दुसरं ही कढाई आणि अजून एक कढाई आणलेला आहे पण ते मी यूज केलं कारण की व्हिडिओ काढायला ना खूप दिवस झाले. मी आणते ना मला लवकर होतच नाही व्हिडिओ काढायला. तर बरेच दिवस झाले हे आणून मी आज व्हिडिओ बनवते. तर एक मी यूज करायला काढले ते सुद्धा मी दाखवते. आणि ही कढाई आहे, मोठी आहे कढाई. तर आता म्हणतात ना स्टीलचे भांडे वापरावं म्हणून. सगळं म्हणतात स्टीलचे भांडे वापरावं किंवा नाहीतर लोखंडीचं. पण लोखंडीचं वापरायला जर आपल्याला भीतीच वाटते की त्याचं लोखंड सुटते म्हणून. तर मग म्हटलं चला स्टीलच वापरू आपण. आणि एवढी लोकं सगळ्या व्हिडिओमध्ये बघते मी तर सगळ्यांचं भांडे स्टीलच असतात. आणि आपल्याकडे सगळे एलिमेंट्स आहेत. मी पहिले आणि मी आता असं भगोन्यांचं ना सेट घेऊन गेलेले आहे. एवढे मोठे म्हणजे 11 भगोन्यांचा सेट घेऊन गेलेला आहे गावी. मी गावी गेले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आणि मला काय माहित लास्ट म्हणजे आता असं वाटते की सगळे भांडे आपल्याजवळ स्टीलचंच असावं. पण आता मी ते एक-एक घ्यायचं प्रयत्न करते आणि ते तर मी आता घेऊन ठेवले तर घेऊन ठेवले करताच येते. आणि हे बघू शकता ही एवढी मोठी कढाई आहे आणि त्याचं तळ सुद्धा जड आहे. म्हणजे करपत नाही भाजी. अजिबात करपत नाही. असं वाटतं स्टील खूप लवकर गरम होते आणि भाज्या करपून जातात. पण नाही करपत. मी आता बनवते ना 1 महिना झाले मी बनवते. ते सुद्धा मी तुम्हाला कढई दाखवते. तर हे बघा ही कढई आणलेलं आहे. हे सुद्धा ह्याच्याच बरोबर आणले पण मी हे यूज करायला काढली लवकरच आणि मला व्हिडिओ काढायला खूप वेळ लागत असते, खूप दिवस जात असतात. म्हटलं तोपर्यंत मी हे वापरूनच टाकते कारण की मला नवीन आणलं
आणि स्टीलच्या कढाईमध्ये बनवायचं होतं, तर मला म्हणजे राहत नाही गेलं. पटकन म्हटलं भाज्याच करते पहिले. भाज्या करून मी व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे भाज्यांचं. आणि हे बघा हे असं आहे, ठश्याचं आहे आणि खूप जाड आहे आणि लहान आहे, म्हणजे लहान पण नाही एवढं मोठं पण नाही. होते 4-5 जणांचं भाजी होते. तर ही अशी एवढे मी भांडे आणलेलं आहे. आणि भांड्यांचं प्राइस सांगते. तर तवा आणलेला आहे मी 500 रुपयाचं. तर हे 500. तर मला नाही माहित आता मोठ्या दुकानामध्ये कसे भेटत, म्हणजे मोठ्या म्हणजे जेव्हा डी-मार्ट मध्ये कसं भेटत असतं ते मला माहित नाही. मी डी-मार्टने आणलं नाहीये. 500 मध्ये दिलेलं आहे. आणि हे काहीतरी 350च्या आतच आहे. एवढं मला आता आठवत नाहीये. 350च्या आतच आहे. आणि हे 300च्या आत आहे. 300 पण नाही, 270 काहीतरी आहे आणि हे 350च्या आसपास आहे. आणि प्लेट जरा चांगले पडलेले आहेत. आणि हे सुद्धा मला 100 रुपये काय 120 रुपये असं काहीतरी दिले त्यांनी. आणि टोप सुद्धा म्हणजे हे 2 टोप मला 500 रुपयामध्ये काहीतरी पडलेलं आहे दोन्ही. तर खूप चांगलं आहे ना, एवढं स्वस्त कुठं भेटते. तर चांगलं आहे, कारण इथल्यापेक्षा तर चांगलं आहे. मी जे अंधेरीत आणते ना, मला अंधेरीतनं खूप महाग भेटत असतात. तर मला तिकडं चांगलं स्वस्त वाटलं ना, तर मी एवढं भांडे घेऊन आलेत. आणि भांड्यांमध्ये जर मी म्हणलं ना, मी तुम्हाला तर माहितच आहे मला जास्त आवड आहे. मी बरंच असं भांड्यांबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे आणि भांडे सुद्धा सांगत असते की कुठून मी काय आणलेलं आहे. तर मी एवढं स्वस्त आणलेलं आहे. ऐरोलीमध्ये दुकान आहे ठाण्यामध्ये. म्हणजे ठाण्याला तर जायची गरज नाही. ऐरोलीमध्ये दुकान आहे. ऐरोलीमध्ये आहे. तर एवढं भांडे आणलेले आहेत. तुम्हाला कसं वाटलं, चांगले वाटले की कसं वाटले, किंवा कोणतं तरी आवडलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला तिथलचे असतील, ऐरोलीमधले असतील किंवा ठाण्यामधले असतील, तर जवळपास तुम्हाला जाता येते. मी ते दुकानाचं नाव सुद्धा सांगणार आहे कुठून आणलेत ते. आणि हे कुर्ती सुद्धा आणलेलं आहे मी. आणि कुर्ती ना चांगले भेटलेत. आता रक्षाबंधन येते, तर म्हणलं चला रक्षाबंधनला घेऊन येऊया. तर हे बघा हे असं आणलेलं आहे रक्षाबंधनला. आता घालते की नाही ते नाही मला माहिती. घालते की मी ड्रेस घालणार आहे की साडी घालणार आहे ते नाही मला माहिती. पण मी घेऊन आले. आणि हे अशी आहे पिवळा कलरचे. आणि पिवळा कलर माझ्यावर सूट सुद्धा होता आणि मला चांगलं सुद्धा वाटतात. म्हणजे आवडतो सुद्धा कलर आहे. आणि ह्याच्यामध्ये अशी पॅन्ट दिलेला आहे. ही पॅन्ट आहे. हे बघा अशी पॅन्ट आहे. आणि हे दुसरं एक ड्रेस आहे, कॉटनचा आहे. पूर्ण फुल ड्रेस आहे. ओढणीच्या बरोबर आहे. तर ही पॅन्ट आहे त्याची. ड्रेसची पॅन्ट आहे. अशी आहे. आणि हे ड्रेस आहे. तर बघा हे गळा बघा किती चांगला आहे याचा. आणि अशी वर्क दिलेला आहे, म्हणजे असं काय म्हणतात माहित नाही, वर्क म्हणतात काय, पण हे असं आहे, चांगला आहे. आणि प्युअर कॉटन आहे. प्युअर कॉटन आहे. कलर असा आहे. डिझाईन अशी आहे. आणि हे कधीतरी आपण लांब प्रवासाला गेलो ना, तर हे ड्रेस खूप चांगली आहे घालायला. अरे, आणि त्याच्याबरोबर ही ओढणी आलेली आहे. ओढणी पण चांगलं आहे. एवढं नरम आहे ना. कॉटन खूप चांगली आहे. आणि दुसरं एक आहे कुर्ती. ही एक कुर्ती आणलेला आहे. म्हणजे लखनवी कुर्ती म्हणतात ही. ही आहे वाईन कलर आहे. आणि हे माझ्यासाठी नाहीये, हे माझ्या मुलीसाठी आहे. तर तिने ही घेतले. मी ते 2 ड्रेस घेतले. तिने हे घेतले आणि त्याच्याबरोबर हा प्लाझो आलेला आहे. हा पण सेटच आहे. हे बघा अशी प्लाझो आहे. तर मी एवढं कुर्ती आणलेलं आहे. सुद्धा मला चांगलेच स्वस्त भेटलेलं आहे. आणि हे मी कुठून आणले नाही, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना, अंधेरीमधले असतील ना, तर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी कुठून आणले ते सांगते. आणि खूप चांगलं कपडा आहे आणि स्वस्तमध्ये आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा. आणि सबस्क्राईब केले नसतील तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये असं भेटूया.